थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक. मंत्रिमंडळ बैठकीआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्री कॅबिनेट. मराठा आरक्षणासंबंधीच्या जीआरवर भुजबळ चर्चा करणार, सूत्रांची माहिती. टीकाकार असलो तरी कालचं श्रेय फडणवीसांचंच. फडणवीसांच्या संयमाचं कौतुक, संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक. संजय राऊतांना उशिरा सुचलेलं शहाणपण. त्यांना उशिरा सुचतं, त्यामुळे त्यांच्या पक्षाची वाताहत. राधाकृष्ण विखे पाटलांचा राऊतांना टोला. नवी मुंबईत गुलाल उधळणारे शिंदे काल कुठे होते? कालच्या आनंद सोहळ्यात शिंदे का सहभागी झाले नाही? प्रकरण चिघळत राहावं असं शिंदेनं वाटत होतं का? राऊतांचा सवाल. मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती. दुर्दैवानं कोणताही निर्णय लागला नाही. विखे पाटलांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं. विनोद पाटील यांची प्रतिक्रिया. कोणत्याही जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार सरकारला नाही. जात बदलता येत नाही. न्यायालयात जाणार, छगन भुजबळांकडून स्पष्ट. सरकारच्या जीआरने ओबीसींचं कोणतंही नुकसान झालं नाही. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य. तर जीआरचा पूर्ण अभ्यास करून तज्ज्ञांशी चर्चा करून साखळी उपोषण सोडणार असंही वक्तव्य. ज्या पक्षाचा आरक्षणालाच विरोध आहे ते कुणाचं भलं करतील? मराठ्यांची फसवणूक होते ही मराठा समाजाच्या लक्षात यायला हवं. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. ओबीसी आरक्षण संपवणारा जीआर घुसखोरी करणाऱ्यांना सरकारने वाट करून दिली. सरकारने बेकायदेशीर जीआर काढला, लक्ष्मण हाकेंची टीका. दुसऱ्यांच्या आरक्षणात कशाला लुडबुड करतात? ज्यांचं आरक्षण मिळतं ते त्यांना मिळणारच. ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशहाणपणा करू नये. राधाकृष्ण विखे पाटील यांनी हाकेंना सुनावलं.